मानवी जीवितास अपायकारक बनावट इम्पिरियल ब्ल्यू दारू कारखाना उद्ध्वस्त. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त. मानवी जीवितास अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या बनावट इम्पिरियल ब्ल्यू दारू निर्मिती करणाऱ्या अवैध कारखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 1,43,290 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 2 आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. शहरातील नकाने रोड परिसरातील साईनाथ नगर भागात छापा टाकून बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल बनावट दारू साहित्य. कारवाई दरम्यान खालील साहित्य जप्त करण्यात आलं. इम्पेरियल ब्ल्यू नावाच्या 180 मिलीच्या 1152 बनावट बाटल्या, 500 लिटर क्षमतेचा पांढरा टाक, 7 प्लास्टिक कॅन, इम्पेरियल ब्ल्यूचे 9000 स्टिकर्स, इम्पेरियल ब्ल्यूचे 1100 प्लास्टिक झाकण, 1100 लेबल्स आणि इम्पेरियल ब्ल्यू नावाचे 8 बॉक्स, 750 रिकाम्या काचेच्या बाटल्या, 180 मिली, 200 लिटर स्पिरिट, बनावट दारूसाठी वापरण्यात येणारे रंग, विस्की इसेन्स, बनावट दारूसाठी वापरण्यात येणारे कलर केमिकल, एक मोजमाप उपकरण, अल्कोहोल मीटर ओमसन्स जर्मनी कंपनीचा. एकूण मुद्देमाल 1,43,290. गुन्हा नोंद. या प्रकरणी धुळे पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अजय केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले. धुळे पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे बनावट दारूचा मोठा साठा नष्ट करण्यात आला. संभाव्य जीवितहानी टळली आहे. या परिसरात कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. 9 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चंडिका हॉटेलच्या मागे अंबिकानगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे. त्या ठिकाणी इम्पिरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पिरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे. ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 40गाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे, या सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे. याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का, त्याचा तपास सुरू आहे. तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे जिल्हा.